नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, एखादा नवीन शोध लागला की त्याला वेगळं असं नाव दिलं जातं। तसंच माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी एक आंब्याची जात जी आहे ती विकसित केलेली आहे आणि ते जे ब्रीड आहे त्याला शरद पवार यांचं नाव दिलंय। या आंब्याचं वजन देखील उत्तम असल्यामुळे त्यांना याचं पेटंट मिळालेलं आहे आणि या आंब्याला शरद पवार यांचं नाव का दिलं गेलंय याबद्दल आपण त्यांच्याकडून आज माहिती जाणून घेणार आहोत। आज आपण या शरद आंब्याविषयी विशेष बातचीत केली आहे दत्तात्रय घाडगे यांच्यासोबत। यापूर्वी आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं जी आहेत त्याबद्दल आपण पाहिलं होतं, त्याचप्रमाणे फुलांच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती आपण घेतलेली आहे। परंतु उत्तम असं बीज असलेला आणि भरघोस उत्पादन देणारा शरद आंबा आहे हा अनेक लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या आंब्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि शरद पवार यांचं नाव या आंब्याला देण्यामागे नक्की काय कारण आहे। आता आमच्याकडे 10,000 झाडांची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण या ठिकाणी विकसित केलेल्या आहेत, की ज्या याच्यामध्ये आपल्याला पेटंट मिळालेले आहेत। आता जो आपण हा आंबा बघताय हा शरद आंबा आहे। ह्या शरद आंब्याचं सुद्धा आपल्याला पेटंट मिळालेलं आहे। हा 3 किलोचा आंबा आहे आणि ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा नारळाचं जे मोठं शहाळं आपण म्हणू त्या आकाराचा हा आंबा आहे। कोय एकदम छोटी आहे, गर एकदमचा ज्याला म्हणू आपण, याच्यामध्ये आत केसर हा प्रकार अजिबात नाही। त्यामुळं आणि सगळ्यात वैशिष्ट्य आमच्या बागेचं असं आहे की आपण गेले 6-7 वर्ष ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय। त्यामुळं ह्या आंब्याची चव असेल, याची गोडी असेल, ह्याचं विषमुक्त शेतीचा एक वेगळा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि आंब्याला शरद का नाव दिलं? याच्यामध्ये ज्या शरद पवार साहेबांनी 1992 साली मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड योजना पहिल्यांदा सुरू केली शासनाच्या माध्यमातून आणि त्याचा परिणाम आज जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो अस्मानी सुलतानी संकटाच्या ह्याच्यामध्ये जो टिकलेला आहे, त्याचं एकमेव कारण आहे की जी शासनाची ही फळबाग लागवड योजना आहे त्याच्यामध्ये मग पुन्हा शेतकऱ्यांना मागेल ते शेततळ असेल, मागेल त्याला सौर असेल, मुख्यमंत्री सौर असेल, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेल, ड्रीपसाठी अनुदान असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक एक शेतकरी ताठ कण्यानं किंवा ताठ मानेनं उभा राहू शकतोय। त्याचं एकमेव कारण पवार साहेबांची त्या काळातली धोरणं आजही देशामध्ये बांधावरच्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारा, राजकारणाचा भाग वेगळा आहे पण शेतकऱ्यांच्या बांधावरचं जाणणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयीची जाण असणारा देशात फार कमी माणसं आहेत। त्याच्यामध्ये एक पवार साहेब आहेत आणि त्यांच्या त्या ऋणातून थोडंसं उतराई होण्यासाठी म्हणून साधारण 15 मे 2023ला ह्या आंब्याचं आम्ही नामकरण केलं। बारामती कृषी विज्ञान केंद्राची सगळी शास्त्रज्ञ त्या ठिकाणी होते आणि ह्याचं ज्या वेळेला आम्ही मार्केटला गेलो त्यावेळेला हा आंबा वेगळा वाटला। त्यांनी गुगलवर सर्च केला आणि ही व्हरायटी आपली आहे असं म्हटल्यानंतर मग त्याचं नामकरण आम्ही केलं। अगदी साहेबांची पूर्व परवानगी घेऊन हे नाव आम्ही शरद आंबा ठेवलेलं आहे। कसं विकलं जातं? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शरद आंबा आहे, आमची बाग होमिओपॅथीमध्ये असल्यामुळं आणि विषमुक्त शेतीचा हा सगळ्यात मोठा प्रयोग असल्यामुळं आम्हाला साधारणपणे आता जे शरद आंब्याची आपल्याकडे 5 मातृवृक्ष आहेत, पण गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही आमच्या बागेमध्ये किमान 400-500 झाडं शरद आंब्याची लावली होती आणि आता ह्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मी 800 झाडं शरद आणि सावताची लावलेली आहेत, की ज्या योगे ह्याचं अर्थकारण जे आहे ते इतकं वेगळ्या पद्धतीनं आहे। कारण 4थ्या वर्षी आम्हाला या आंब्याची साधारणपणे 70 फळं मिळाली होती। 70 गुणिले 3 210 किलो आंबा एका झाडाला आम्हाला मिळाला आणि 210 गुणिले आम्हाला त्यावेळचा रेट मिळाला होता 250 रुपये किलो। पण आपण जरी सरासरी 100 रुपये किलो म्हटलं तरी एका झाडाचं 20,000 रुपये उत्पन्न येतंय। 20,000 गुणिले
आपण एका एकरामध्ये 1000 झाडापासून 1200 झाडं बसवलीत, कारण हाय डेन्सिटीमध्ये आपण काम करतोय. 12x3 ची लागण आहे, 12x5 ची लागण आहे, 8x3 ची लागण आहे. अशा पद्धतीनं सरासरी 1000 झाडं म्हणलं तर 20,000 गुणिले जर 1000 हा गुणाकार केला तर किमान 2 कोटीचं उत्पन्न आपल्याला शरद आंब्यापासून मिळू शकतंय. आज दुष्काळी भागातला शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातल्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित ह्याच अर्थकारणामुळं आपल्या बागेतून जाईल असा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. कारण हे अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये कमीत कमी आपण उत्पन्न धरलं तरी 50 लाख रुपये उत्पन्न कुठेही जात नाही ना. फक्त ती करण्याची मानसिकता पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे ते ह्याच्यामध्ये जर भविष्यात आम्ही प्रक्रिया उद्योगात गेलो, हा आंबा तयार करताना आमच्या डोक्यामध्ये प्रक्रिया उद्योगातच जायचं आहे. कारण ह्याला आकार ह्याचा मोठा आहे. ह्याचा म्हणजे एक आंबा 3 किलो वजनाचा असल्यामुळे एक कुटुंबाला सुद्धा ते 3 दिवस 2 दिवस तो संपत नाही आंबा. त्यामुळं ह्याचं जर भविष्यात आपण पल्प निर्मितीकडे गेलो किंवा याच्या ट्यूब बनवून आपण एक्सपोर्ट करू शकलो तर अजून जास्तीचे पैसे शेतकऱ्याला मिळू शकतील. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ही जात विकसित केलेली आहे. ह्याचं आपल्याला पेटंट मिळालेलं आहे. केंद्र शासनाच्या त्या विभागाकडून आपण ह्याचं 2 आंब्याचं पेटंट आपण मिळवलेलं आहे, ज्याच्यामध्ये शरद आहे, दुसरा आंबा सावता आहे. त्या सावता आंब्याचं 3 किलो वजन आहे. त्याचा कलर वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जे शेतकऱ्यांच्यासाठी काम करतोय, भविष्यातला जो तरुण वर्ग आहे, तरुण पिढी आहे, जी व्यवसायाच्या किंवा नोकरीच्याच मागे फिरते किंवा ह्या व्यवस्थेनं त्यांना गुलाम बनवल्यासारखं झालेलं आहे. जर समजा छोटा शेतकरी जरी असेल, 1 एकराचं मॉडेल आपण बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये जर काम त्यानं केलं तर एक कुटुंब 5 माणसाचं अगदी व्यवस्थित चालू शकेल. त्याच्या घरात 4 चाकी गाडी असेल, त्याचंही घर बंगला म्हणून तो बांधू शकेल. आज आपण अरण येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याशी सविस्तर बातचीत केली. त्यांच्याकडून जाणून घेतलं त्यांच्या वेगळ्या अशा शरद पवार यांचं नाव दिलेल्या आंब्याबद्दल. एक आंबा किमान 3 किलो वजनाचा असू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. एक कुटुंब जवळपास 2 ते 3 दिवस हा एक आंबा खाऊ शकतं. अशा पद्धतीनं त्यांनी वेगळ्या प्रकारचा शेतीचा प्रयोग जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारची शेती करत असताना जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी असं वेगळ्या प्रकारचं ब्रीड जे आहे ते लावलं पाहिजे आणि त्यातून लाखो रुपयांमध्ये नफा मिळवला पाहिजे. अशा पद्धतीनं व्यवस्थित मार्गदर्शन आज आपल्याला दत्तात्रय घाडगे यांनी केलं. अनेक शेतकऱ्यांसाठी दत्तात्रय घाडगे नक्कीच आदर्श आहेत. धन्यवाद.